हाय गाइस, मी आता अंड्याची भुर्जी बनवत आहे। त्यासाठी आता मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे कापत आहे। त्याची तयारी करते। अगोदर कांदा कापून ठेवलेला आहे, तो तव्यामध्ये भाजतोय। आता मी लसूण सोलत आहे। आता हे सर्व मी कापून झाल्यावर फोडणीला भाजून घेत आहे। नंतर मग मसाला वगैरे टाकून मग बनवत आहे। तुम्ही ते बघत राहा आणि कसं वाटतं ते मला सांगा। आणि काही कमी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। तव्यामध्ये मी तेल टाकते। अगोदर कढीपत्ता, कांदा हा भाजायला ठेवलाय आणि हे झाल्यावर आता मी सध्या टोमॅटो टाकते। टोमॅटो भाजून झाल्यावर पण मी कोथिंबीर टाकते। पहिला भाजून घेते कांदा टोमॅटो। हा कांदा भाजूसपर्यंत मी तोपर्यंत डाळीची तयारी करते। सध्याचे फोडणीचं सामान काढते। मुगाच्या डाळीचं मी वरण बनवते। आता कोथिंबीर कापते। कांदा टोमॅटो आता भाजून झालाय, त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते अंड्याच्या भुर्जीसाठी। आता हे सगळं मिक्स करून झालं। पूर्ण मसाला भाजून घेऊन सगळं हे मटेरियल मिक्स करायचं। त्या डाळीसाठी हा सामान काढून ठेवण्यासाठी लसूण सोलून थोडा कापत आहे आता सध्या। हे लसूण कापून झाल्यावर मग याला तडका द्यायचा। तडका देऊन मग डाळ टाकायची। ते बघत राहा तुम्ही मी कसे बनवते ते। मी शिजवून घेतलेली आहे। त्यामध्ये दुसऱ्या साईडला हे बाजूला ठेवून त्याची मी आता फोडणी देते, म्हणजे तडका। त्याच्यामध्ये तेल टाकते। मसाला भाजत आलाय। हा मसाला आता भाजत आलाय। त्यामध्ये आता मी जिऱ्याची फोडणी जिरा टाकते आणि राई टाकते। नंतर हळद टाकते। तुम्ही कसं बनवता ते मला कमेंट्समध्ये सांगा। नंतर ह्याला हलवून घेते, एकजीव करते। आता फ्राय करायला टाकली। आता थोडंसं त्याच्यामध्ये साजूक पाणी टाकते। थोडं पातळ लागतं ना, जास्त घट्ट आवडत नाहीये ना मला। हे बघा मी अशी बनवते। हे अशा भांड्यांचा आवाज होतो आमचा अधूनमधून। थोडं पाणी टाकलं
आता चवीपुरतं मीठ टाकते. तुम्ही कधी असं बनवता का मुगाच्या डाळीचं वरण? ते कमेंट्समध्ये सांगा. आणि काय कमी असेल ते पण मला सांगा, काय टाकायचं असेल तर अजून. आता इकडं मी भाजून घेतलेला कांदा भुर्जीसाठी आणि टोमॅटो हे सगळं आता भाजत आलं. आता त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मी आता मीठ टाकते. तोपर्यंत आपली इकडे डाळ बनते. चवीपुरतं मीठ टाकलं. आता मी जरा त्याला मिक्स करून घेते. नंतर थोडी आता हळद टाकते. आता त्याला पण मी मिक्स करून घेते. जसं जसं भाजत आलं तसं तसं छान लागतं. हे बघत राहा मी कशी करते ते. हे आता मी ना 1 अंडी घेऊन आले. 5 अंडी घेतले. ते आता मी ह्याच्यामध्ये फोडते. जरा बारीक गॅस केला आहे मी. अंडी फोडून घेते पहिली. आता हे थोडं मिक्स करते. त्याच्यामध्ये एकजीव करायचं. आता मी लाल तिखट घालते. हा आमचा घाटी मसाला. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, मिरची पावडर टाकते. हे माझ्याप्रमाणे 2 अंदाजे टाकते. जास्त तिखट खात नाही आम्ही. आता ह्याला मी एकत्र करून मिक्स करते. ह्याला मी मिक्स करून घेतलं. आता हे माझं होत आलंय. आता ह्या तोपर्यंत माझी तिकडे डाळ बनते. ते उकळी आले त्याला. हे बघा कशी येते मी बनवलेली. आता ह्याला गॅस बंद करते आणि ह्याला साईडला ठेवून आता मी चपात्या बनवते. आता हा पीठ मळून घेतला मी. आता तवा गरम करायला ठेवला आहे. आता चपात्या बनवायच्या आहेत. जास्त नाही बनवायच्या, थोड्याच बनवायच्या आहेत. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. मी छोट्या चपात्या बनवते, जास्त मोठ्या बनवत नाही. आमच्या घरात जास्त मिस्टरांना मोठ्या चपात्या आवडत नाहीत. हे छोटे छोटे गोळे करून घेतले. 7 चपात्या फक्त मला बनवायच्या. छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या, कारण मला त्यामध्ये तेल लावायचं आहे आतमध्ये. असं तेल लावून घेते. असं घडी घालायची. छोट्या छोट्या चपात्यांसाठी तेल लावून अशा घड्या घालून घ्यायच्या आणि एकत्र ठेवून एक एक पोळी लाटायची.
माझे गोल चपाती झाले नाहीये पूर्ण परफेक्ट. आता मी तव्यामध्ये टाकते, तोपर्यंत ती भाजते. तिला दुसरीला करायला घेते. आता एका साईडने ती भाजते, दुसऱ्या साईडनं पलटी मारते. मग आता त्याला तेल लावते. दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं. जास्त माझ्या फुगत नाहीत चपात्या, कधीतरी फुगतात. लास्ट चपाती टाकली. आता होत आलं. ही शेवटची चपाती आहे. माझं जेवण कसं वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि काही कमी असेल तर त्यामध्ये काय टाकायचं ते पण सांगू शकता. आणि माझ्या